सर्व 23 जिल्ह्यातील जवळपास हे जे 1000 कार्यकर्ते आलेले या सर्वांचं सर्वप्रथम नाशिककरांच्या वतीने मी स्वागत करतो, स्वागत सचिव या नात्याने। आता आपला सागर भाऊ मालेगावकर आलेला आहे। सर्वप्रथम मी आपल्याला सगळ्यांची ओळख करून देतो। आपले आजचे आपल्या या हिरक महोत्सवी अधिवेशनाचे उद्घाटक परमपूज्य स्वामी जितेंद्रनाथजी महाराज हे प्राचीन श्रीनाथ परंपरेचे विद्यमान पीठाधीश असून गुरु शिष्य परंपरा इसवी सन 1505 पासून अखंडपणे चालत आलेली आहे। लहानपणापासून महाराजांनी गुरुदीक्षा घेतली। वेदांत, भारतीय तत्वज्ञान, विज्ञान, समाजशास्त्र याचा सखोल अभ्यास केला, साधना केली आणि त्यांच्या जीवनामध्ये याचा एक सुंदर समन्वय आपल्याला पाहायला मिळतो। महाराजांचे संपूर्ण जीवन हे जनसेवा, राष्ट्रसेवा, धर्मसंस्कृती यासाठी अर्पित आहे। कथा, कीर्तन, प्रवचन, वैदिक ज्ञान प्रसार, शिक्षण, आरोग्य सेवा, आदिवासी विकास यासाठी महाराजांनी देशभरात व्यापक अशा पद्धतीचं काम उभं केलंय। देशभरामध्ये हजारो शिष्य, साधक आणि कार्यकर्त्यांचं एक मोठं जाळं महाराजांनी निर्माण केलंय। त्यांच्या विद्यालयीन महाविद्यालयीन जीवनामध्ये जवळपास 11 वर्ष विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य होते आणि आपल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विदर्भ प्रांताचे प्रांतमंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत। मी आजच्या आपल्या या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष प्राध्यापक जयंत भातंबरेकर सर यांना विनंती करतो की त्यांनी जितेंद्रनाथ महाराजांचं स्वागत करावं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय शहर जिल्हा संघचालक आहेत माननीय सुहासजी वैद्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर खुशबू चांडक इथे आहेत, त्या सुद्धा आपल्या या विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्या आहेत आणि आता सहसचिव आहेत या सगळ्यांच्या। यानंतर या हिरक महोत्सवी अधिवेशनाचं उद्घाटन औपचारिक झालेलं आहे। मी माननीय प्रदेशाध्यक्ष डॉक्टर शांतीनाथ बागेवाडी सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। बोलो भारत माता। प्राध्यापक शांतीनाथ बागेवाडी, अथर्वजी कुलकर्णी, जयंत भातंबरेकर, सागर वैद्यजी, प्रदीप वाघजी, व्यंकटेश वसरकरजी, स्वागत समितीचे सगळे मान्यवर पदाधिकारी आणि माझ्यासमोर जमलेल्या या विराट सगळे। विद्यार्थी परिषद काय आहे? विद्यार्थी परिषद ही व्यक्ती निर्माण करण्याची एक दैवी फॅक्टरी आहे, ज्यामध्ये मनुष्य निर्माण होतो आणि कसा निर्माण होतो? अखिल भारतीय विद्यार्थी परिषद 60वा हिरक महोत्सवी वर्ष आहे। अतिशय जोरदार आणि मोठा कार्यक्रम या ठिकाणी आमचे मित्र सागर भाऊ वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे।